सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सुंदरपणे प्रबोधन करतात आणि तो विषय सुंदररित्या समजावून सांगतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण या ग्रंथाविषयी प्रबोधन करीत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली बुद्धी, रूप, ऐश्वर्य यांनी संपन्न होत्या. 4थ्या अध्यायाची सुरुवात करताना स्वामी महाराज म्हणतात की स्त्रीच्या इच्छेने तपश्चर्या करणाऱ्या कदर्माला मनुने ब्रह्मदेवाच्या आज्ञेने देवहूती दिली, रुचीला आकुती आणि कर्मठ दक्षाला प्रसूती दिली. आकुतीच्या ठिकाणी रुचीपासून लक्ष्मी विष्णूचे अंशरूप दक्षिणायज्ञ नावाचे सोदर असूनही दाम्पत्य झाले. दक्षापासून प्रसूतीच्या ठिकाणी झालेल्या 13 मुली कश्यपाला दिल्या. धर्मस्वरूप अग्नीला स्वहा, चंद्राला 27 मुली आणि पितरांना स्वधा, त्याचप्रमाणे प्रेरणा दिलेल्या त्या दक्षाने सती शंकराला दिली. स्वस्वरूपात रमून आनंदाने संतुष्ट झालेल्या तरीही भोगाविषयी आसक्त असलेल्या पातिवृत्याने क्षीण झालेल्या व इच्छा तृप्त न झालेल्या पत्नीने याचना केलेल्या योगाने पत्नीसाठी ऐश्वर्य प्राप्त झालेल्या आणि विलास केलेल्या कदर्मापासून देवहूतीच्या ठिकाणी 9 मुली आणि कपिल नावाचा मुलगा झाला. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की कदर्माने मरीचीला कला नावाची कन्या दिली, त्यापासून कश्यप झाला. अनुसूया दिली, त्यापासून श्री दत्त प्रमुख पुत्र झाले. अंगिरसाला श्रद्धा दिली, त्यापासून जीव उतथ्य नामक प्रजा झाली. पुलस्त्याला हवीरभू दिली, त्यापासून अगस्ती आदी प्रजा झाली. आदरणीय महाराज म्हणाले की महाराजांनी इथे भागवतात आलेली कथा अशी सुंदरपणे व संक्षिप्तपणे इथे कथन केली आहे. वसिष्ठाला ऊर्जा दिली, त्यापासून चित्रकेतू आदी प्रजा झाली. अथर्वणाला चिती दिली, भूगुला ख्याती दिली, तिच्यापासून धाता आदी प्रजा झाली. याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रेरित केलेल्या कदर्माने विधानपूर्वक ब्रह्मशींना आपल्या कन्या दिल्या. संसारकृत्य पूर्ण झालेला कदर्म वीतराग होऊन संन्यास वृत्तीने स्वस्थ होऊन परमात्म दृष्टी प्राप्त झालेला तो निघून गेला. कदर्माच्या वियोगाने अप्रसन्न झालेल्या आईला कपिलाने उपदेश केला. विष्णूचा अंश असलेल्या कपिल महामुनींनी मुक्ती देणारे लघु तत्वज्ञान सांगितले. त्यामुळे 24 तत्वांचं आत्म्याचे ज्ञान होते. नित्यमुक्त असूनही त्या सिद्धांचा ईश असूनही त्रैलोक्यात तो संचार करीत आहे. कपिलाच्या आदेशानुसार देवहूतीला विदेह मुक्ती प्राप्त झाली. तिच्या मुली सुद्धा महाभाग्यवान झाल्या. त्या ऋषी पत्नी झाल्या. मरीची आदी पत्नीयुक्त होऊन पितराज्ञा पालन करण्यास तत्पर राहून सर्व तपश्चर्या करणारे ते पवित्र ऋषी सर्व सृष्टी प्रवर्तक झाले. यापासून सृष्टी वाढली आणि या ठिकाणी विस्तारलेला सनातन धर्मही ज्याच्या अनुष्ठानामुळे वाढला. परमेश्वर संतुष्ट होतो. इथे ज्ञानावर अज्ञानाचे आवरण झालेले, मोहामुळे संमोहात रमलेले, धर्मतत्वाला न जाणता नेहमी जन्म मिळवण्याच्या फेऱ्यात सापडतात. आत्मा नाही हे सत्स्वरूप आणि आत्मा भासत नाही हे अभान रूप अशा 2 प्रकारच्या आवरणांचा नाश होतो. आत्मा परमात्म्याच्या ऐक्यभोजाने हा नाश होतो आणि प्रारब्ध भोगाने विक्षेप नाश होतो. त्यानंतर कैवल्य प्राप्ती होते. इथे ब्रह्म ऐक्य भावाचा उल्लेख महाराजांनी केला आहे असे आदरणीय महाराज म्हणाले. असा निश्चय करून योगपूर्व आत्मविज्ञान दिनांना उपदेशण्यासाठी अद्वैत अद्वितीय आत्मा दयाळू सम्राट असलेल्याने अवतरला. ब्रह्मदेवाचा दुसरा पुत्र अत्री हे नाव सार्थ करणारा होता. ब्रह्मनिष्ठ असलेल्या कदर्माची दुसरी कन्या या दोघांच्या जगात अद्वितीय असलेल्या दत्त नावाचा पुत्र. या ब्रह्मदेवाचे मूर्तिमंत हृदयस्थ सात्विक तप हे अत्री नावाने प्रकट झाले. तो सर्वोत्तम ज्ञानी ईश्वर आहे असे वेदांनी सांगितले.
असे अत्रि ऋषींचे अभिनव असे वर्णन महाराजांनी इथे केले आहे, असे आदरणीय महाराज म्हणाले. ज्याप्रमाणे राहू सूर्याला आणि त्याच्या प्रकाशाला अंधाराने आणि स्वतःच्या शक्तीने वेढता झाला, त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूप असलेल्या अत्रीने मायेने वेढले, त्याला वेढण्यात दुसरे कोणीही समर्थ ठरले नाही. शाकल शाखेच्या 5व्या मंडलात अत्रीचे वर्णन आले आहे. हा अत्री कृतयुगात वैद्य म्हणूनही प्रसिद्ध पावला. दयाळू असलेल्या ज्याने मनुप्रणित वैद्यमान वेदमान्य रहस्यमयी स्मृती जाणून ती वेदानुसारिणी सुधर्मशील आणि विशेष अशी स्पष्ट केली. स्वतः निरीच्छ असूनही ब्रह्मदेवाने प्रेरित केल्यामुळे सुशील सुलक्षण बुद्धीने युक्त सुंदर अशा अनुसेशी त्यांनी विवाह केला. श्री कदर्म नावाच्या महर्षीने प्रतिव्रता असलेल्या स्वतःच्या देवहूती नावाच्या पत्नीच्या ठिकाणी उत्तम तपश्चर्याचे कन्यारूप मोठे फळ उत्पन्न केले. ब्रह्मदेवाचा हा मुलगा स्वतःच्या तपप्रभावाने महर्षी झालेल्या अत्रीने अनुसयेला वळले. तिच्या स्वप्नातही कोणी अतिथी परत गेला नाही. जिने नग्न होऊनही देवांना अन्न दिले. तिच्या आतिथ्याविषयी अजून काय सांगणार, असे महाराज म्हणते. तिच्या पातिव्रत्याच्या उत्कर्षाच्या भीतीमुळे रमा आणि सावित्रींनी तिच्या व्रतभंगासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना पाठवले. जिने पतिव्रतेच्या प्रभावामुळे अपुत्र असतानाही पुत्र रूप केले. आम्ही पतिव्रता धर्मपरायण आहोत असा गर्व धारण करणाऱ्या सावित्री, उमा आणि लक्ष्मी यांना स्वतःच्या तेजाने तुच्छ केले. खरोखर विप्रपत्नी पतिव्रतेच्या शापामुळे सूर्याला बराच काळ सोपवले व प्राणी मात्राच्या संरक्षणासाठी देवांनी स्तुती केलेल्या तिच्यापासून पुन्हा सूर्याला गतिमान केले. मांडव्याच्या शापाने रोगाने पिडलेल्या मरण पावलेल्या कौशिकाला त्याच्या धर्मपत्नीने केलेल्या स्तुतीवरून सर्व देव पाहत असताना जिने ब्राह्मणाला सजीव केले, जिच्या दृष्टीपाताने चित्त हर्षून गेलेले ब्रह्मा विष्णू महेश तुझे पुत्र होत असे योग्य उत्तम आशीर्वाद सूरश्रेष्ठ इंद्राधिकांनी जिला दिले, अशा पतिव्रतेचे विशुद्ध विशाल निश्चल असे कल्याणकारी मोठेपण जाणण्यास कोण समर्थ आहे, असे अनुसूयेचे अद्भुत वर्णन महाराजांनी पुढील काही श्लोकांमध्ये केले आहे. पुढे ते सांगतात की निर्गुण असलेल्या विष्णूने स्वतःच्या पुढे सगुण रूपात पाहण्यासाठी स्वात्म्याला, स्वतःला आणि चैतन्यमय हिला पूर्व आत्मा मायेला त्याचप्रमाणे कल्पिता झाला. सच्चिदानंद स्वरूप साम्राज्याचा कर्ता असलेल्या अत्रीची ही अनुसया पूजनीय पट्टराणी होय. अतुलनीय असलेल्या तिचे यथार्थ वर्णन करण्यास या तिन्ही लोकात कोणी समर्थ नाही. जी महाभाग्यवती ब्रह्मा विष्णू शंकराची माता झाली ती प्रत्यक्ष मान असलेली चित्कला आहे असे मी म्हणतो, असे स्वामी महाराज म्हणतात. इथे दत्तपुराणातील ज्ञानकांडातील 2ऱ्या अष्टकाचा मनुपुत्रांचा विवाह आणि अनुसया अत्री महात्म्यासह दत्तावतार कथन नामक 4था अध्याय समाप्त होतो. आदरणीय महाराज आपल्या प्रवचनाच्या शेवटी म्हणाले की अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी अतिशय अलौकिक पद्धतीने अत्री मुनींचे व अनुसया मातेचे वर्णन या अध्यायात केले. या निमित्ताने महाराजांची अगदी वेगळी अशी काव्य प्रतिभा आपल्या समोर येते. प्रौढ अशा स्वरूपात पण अतिशय गोड स्वरूपात ही काव्य प्रतिभा आहे. हे वर्णन अतिशय संक्षिप्त स्वरूपात पण आशय घन आहे. हे या 4थ्या अध्यायाचे वैशिष्ट्य आहे. अत्री स्मृती व आयुर्वेदाबद्दल सांगताना हे अत्री ऋषी कृतयुगात वैद्य म्हणून प्रसिद्ध पावले. तसेच अनुसयाचे अद्भुत असे महात्म्य महाराजांनी इथे कथन केले असे सांगून आपल्या प्रबोधनाला आदरणीय बाबा महाराजांनी स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करू. नमस्कार. अनुसूयार्तिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. ब्रह्मा जेशानां या जाता माता महाभागा मन्ये मान्येयं सा प्रत्यक्षा चित्कला सांगा. म्हणजे
ही जी महाभाग्यवती, जी ब्रह्मा विष्णू आणि शंकराची माता झाली, ही प्रत्यक्ष जणू मान्य साकार स्वरूपात आलेली चैतन्य शक्ती किंवा चित्कलाच आहे असं मी समजतो, असं महाराजांनी शेवटल्या श्लोकात सांगून जेव्हा 4थ्या अध्यायाचा समारोप केला, तेव्हा पुढे आता महाराज भगवान दत्तात्रेयांविषयी आणि अत्री अनुसूया या दाम्पत्याविषयी काय सांगतात अशी जी उत्सुकता बहुतेक मंडळींना असते, आता आपण त्या विषयाकडे वळू. हा जो 5वा अध्याय आहे, याला महाराजांनी शीर्षक असं दिलेलं आहे, श्री दत्तात्रेयादी अवतार कथनम. या अध्यायाला प्रारंभ करताना म्हणजे दुसऱ्या अष्टकाच्या 5व्या अध्यायाचा प्रारंभ करताना महाराज असं सांगतात, नावालोक्यादिशन्नम्रो द्वितीयं पुत्रमन्वितं द्वितीयया मौनिपुत्र्या विनितम अनुसूयया कुलाद्रिक्षमृक्षं ब्रह्मज्ञवर्यांश्च विधिरिता पत्नीर्युतो अत्री पुत्रार्थ त्रदिशो पास्तये ययो. म्हणजे दुसरा पुत्र आणि कदर्माची दुसरी कन्या या दोघांना विशेष नम्र असलेल्या त्यांना पाहून कुलप्रमुखाने असा आदेश दिला. आणि काय आदेश दिला तर त्यांनी आता पुढे पुत्र प्राप्तीसाठी जणू काही प्रयत्न करावे असा जणू काही आदेश देऊन ब्रह्मविद अशा वरिष्ठ ब्रह्मदेवाच्या या आदेशाचं जणू काही पालन करण्याकरता आणि ब्रह्मदेवाने प्रेरित केलेल्या असा हा जो अत्री मुनी आहे, त्यांनी पत्नीच्या सह म्हणजे अनुसूयाला बरोबर घेऊन संतान प्राप्तीसाठी हा त्रधीश म्हणजे 3 देवांच्या उपासनेसाठी हा पर्वतावर गेला. कशा करता तर तपश्चर्या करण्याकरता. निर्वैरे शांत बाधे द्रव सर्व काल सुखावहे नाना सत्फलम पुष्पद्रव स्वमृते स तपो तपत. म्हणजे सर्व बाधा शांत झालेल्या, सार्वकालिक सुख असणाऱ्या, शांत बाधे द्रव आणि सर्व काल सुखावहे, सार्वकालिक सुख असणाऱ्या, कोणतेही कोणाचेही वैर नसलेल्या निर्वैरे अशा आणि निरनिराळ्या फळाफुलांनी युक्त आणि उत्तम असं जे जल असलेला जो पर्वत, नाना सत्फलम पुष्पद्रव स्व अमृते, अशा ठिकाणी तो अत्री मुनी तप करू लागला. आणि या अत्री मुनी कसं तप केलं तर याचं वर्णन करताना महाराज सांगतात, तार्क्ष्यासनस्थो अब्दशतम संयतात्मा अनिलाशना निर्द्वंद्व सुतराम दध्यावेकम तादृक् प्रजाप्तये. म्हणजे स्वतःच यथायोग्य नियमन करून आणि एका पायावर उभं राहण्याचं गरुडासन घालून तार्क्ष्यासनस्थो, आणखीन काय तर वायू भक्षण करीत कोणत्याही द्वंद्वाला थारा न देता निर्द्वंद्वा हा सुतराम दध्यावेकम म्हणजे सुतप्राप्तीसाठी त्यांनी काय केलं
सुतराम दध्यावेकम तादृक प्रजाप्तये, प्राप्तीसाठी, मुलाच्या सुताच्या प्राप्तीसाठी त्यांनी विष्णूची उपासना करायला सुरुवात केली आणि उपासना केली. आणि अशा पद्धतीने अत्यंत कठीण अशी उपासना केल्यानंतर काय तर प्राणायामेधा समिद्धत तपोग्न्युत उत्ताप पिताखिलम खिलम प्रापुर अत्रि कविष्ण विशाहा स्वस्य चिन्ना विता शिवाहा. म्हणजे जणू काही प्राणायाम रूपी काष्ठांनी हवन केलेल्या, उत्तम पद्धतीने सुशास्त्र प्राणायाम करून जणू काही हवन केलेल्या अशा तपोरूपा अग्नीने, त्या तपोरूप अग्नीने संपूर्ण विश्व तप्त झालं. तपिताखिलम, संपूर्ण विश्व. अशा अत्रि ऋषींकडे त्यांच्या त्या तपामुळे प्रापु अत्रिं कविष्ण विशाहा, म्हणजे स्वतःच्या चिन्हाने युक्त असलेले, स्वस्व चिन्हान्विता, स्वतःच्या चिन्हाने युक्त, जे ओळखू येतात अशी त्यांची जी चिन्ह आहेत, असे कोण तर कवी विष्णू ईशाहा आणि शिवाहा. म्हणजे आनंद रूप ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्यांच्याजवळ आले. आणि मग तत्प्रभावात धृत ध्याना स्वबहिर्गत दृक शनै हंसताक्ष वृषस्थान स्थान दृष्ट्वा प्रीतोस्तुन्नवनत. म्हणजे त्या ईश्वर प्रभावाने ध्यान आकृष्ट झालेला तो, तत्प्रभावात धृत ध्यानस्स, तो अत्रि जो होता, हा जो तप करत असताना अंतर्दृष्टी, डोळे मिटून जो अंतर्दृष्टीकडे वळला होता, त्याने आता बाहेर बघून, म्हणजे बहिर्दृष्टी करून बहिर्गत दृक शने, हळूहळू बहिर्दृष्ट होऊन हंस गरुड आणि नंदीवर बसलेल्या हंस ताक्ष वृषभास्थान त्या दृष्टा, म्हणजे हंस गरुड आणि नंदीवर बसलेल्या त्या देवांना पाहून प्रीतोस्तुन्वन्नत, म्हणजे आनंदित होऊन अगदी उत्तम पद्धतीने त्या देवांची स्तुती करू लागला. हे अत्रि ऋषी काय म्हणतात स्तुती करताना, ते असं म्हणतात, अव्यक्तम चिंत्यम त्वाम नौम्यम विकार्यम अग्राह्यम अतर्क्यम नित्यम विभूमेकम. म्हणजे अव्यक्त, अचिंत्य, अविकारी, अग्राह्य, अतर्क्य, नित्य आणि एकरूप असलेल्या तुम्हाला मी नमस्कार करतो. अव्यक्तम अचिंत्यम त्वाम, त्वाम म्हणजे तुम्हाला, नौम्य विकार्यम, तुम्हाला नमस्कार करतो. कशेत अग्राह्यम, अतर्क्यम, नित्यम आणि विभूमेकम, असे तुम्ही जे आहात त्यांना. तर अशा पद्धतीने या तिघांना जेव्हा अत्रि ऋषींनी नमस्कार केला, तेव्हा ते पुढे स्तुती करताना पुढे असं म्हणतात, अर्थात ही स्तुती ही आपल्याला स्वामी महाराजांच्या विशिष्ट लेखन शैलीची आणि काव्याची आपल्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीने आठवण करून देते. स्वामी महाराज असं म्हणतात, अत्रि ऋषी स्तुती करताना म्हणतात, देवम वरधीरम त्वानन्यपपारम मनन्यम पारम सर्गाब्धि सुतिरम धिलभ्यमदुरम त्रिविष्टो मनादित्रीशम जगदार्दी विश्वभ्रमसंधि
नष्टाप्त जनार्धी कूटस्थ द्विजैकांशोद्भा वितम विश्वम कर्षन्तमनेकां मायामिह विश्वम सर्वज्ञम अनंतम व्यस्तं च समस्तं सर्वं गुणवंतम सत्यम भगवंतम. अतिशय अद्भुत अशा पद्धतीची स्तुती आहे. त्याचा सर्वकष संलग्न असा आपण जेव्हा अर्थ बघितला तर ते असं म्हणतात, इंद्रिया अंतःकरण द्योतक आणि परमात्मरूप अनन्यम पारम अद्वितीय अपार सृष्टीचं अधिष्ठान बुद्धिगम्य म्हणून अदूर श्री विष्णू रूप अनादि श्री विष्णू अनादि त्रिशम जगदाद्य त्रिश विश्वभ्रमाच्या अध्यासाचे अधिष्ठान. विश्वभ्रमसंधी या ठिकाणी शब्द वापरलाय. स्वजन पापनाशक कूटस्थ स्वतःच्या एका अंशाने विश्वोत्पादक आणि अनेक रूप मायेला वाहक विश्वरूप सर्वज्ञ अनंत सर्व समस्त व्यापक षड्गुण ऐश्वर्य संपन्न सत्स्वरूप अशा भगवंताला असं तुम्हाला मी नमस्कार करतो. पुढे ते म्हणतात की संस्थे गुणभेदात काद्यात्म विभेदा सृष्ट्यादी निदानस्त्वं चानभिमानः. म्हणजे हे सद्रूपा, गुणभेदांमुळे जे ब्रह्मादिक आत्मा विभेद आहेत, गुणभेदात काद्य आत्मविभेदा हे आणि उत्पत्ती आदीचे कारण असलेला तू अभिमान रहित असाच आहे. का न अभिमान कसं आहे तू तर सृष्ट्यादी निदानस्त्वं च न अभिमान. तुला अभिमान नाही, तू अभिमान रहित आहे. जरी तू संपूर्ण सृष्टी उत्पन्न करतो तरी. लीला तनु सेवा शिलानुयुगम वा पाता अपि न लिप्तो ज्ञाताश्च न लिप्ताः. हे लीला विग्रहा सेवनशीला लीला तनुसेवाशीला अनु या जगाचे पालन करूनही ज्ञान असूनही तू या जगात लिप्त होत नाही. पाहता अपि न लिप्तो ज्ञाता, तुला ज्ञान आहे, न लिप्ता पण तू त्यात लिप्त होत नाही. वाक्चित्त परैको ध्यातो अत्र मयैकः यूयं त्रय आप्ताः को वो अत्र स आप्ताः. मी मात्र या ठिकाणी वाणी चित्त आणि निष्ठ होऊन एकाच ध्यान केलं. वाक चित्त पर्या एको ध्यानो अत्र मयैकः, एकाच ध्यान केलं. मग यूयं त्रयम आप्ताः को वो अत्र स आप्ताः. तुम्ही तर इथे तिघही आलेले आहात. मग तुमच्यापैकी कोण तो जो या ठिकाणी माझा हितैषी आहे. म्हणजे आता खऱ्या अर्थात ते म्हणतात की मी तर एका देवाचं ध्यान केलं होतं, ईश्वराचं. तुम्ही तिघं आहात. मग आता नेमकं मी कसं समजायचं मूळ ईश्वर कोण आहे. तर उच्चस्त ऋषे सत्संकल्प न ते सत हृद्यम हि या एको ध्यात स इतक. तेव्हा ते देव असं म्हणतात, उच्चस्त म्हणजे ते देव असं म्हणतात, उवाच हे सत्य संकल्प ऋषे सत्संकल्प. तुझ्या हृदयातील संकल्पिलेले
जे काही तुझं संकल्प ते असत्य कधीच होणार नाही. कारण ज्या एकाच तू ध्यान केलेलं आहे तो आमच्याहून दुसरा कोण आहे. हृदम ही या एको ज्ञाता स इतक्क, म्हणजे जणू काही त्यांना असं सूचित करायचं आहे की आम्ही तिघेही एकरूपच आहोत. आमच्याहून वेगळा तुझ्या ध्यानात असलेला असं कोणीही वेगळा नाही. आणि मग तिघांनी असं म्हटलं, जणू काही एकरूप होऊन तिघांनी एक वाक्यता असं म्हणतो आपण, त्यांनी मादृक सुतलब्धे वृत्त श्रम सिद्धे दत्तोद्य मयात्मायम ते सकलात्मा. म्हणजे माझ्यासारखा किंवा आमच्यासारखा पुत्र मिळण्यासाठी झालेल्या तुझ्या परिश्रमाची फलप्राप्ती होण्यासाठी सकल आत्मस्वरूप हा आत्मा मी तुला दिला आहे. दत्तोद्य मया आत्मायम ते सकलात्मा. म्हणजे जणू काय तिघांनी आपला आत्माच या अत्री ऋषीला प्रदान केला. एवं दत्वा वरम सद्यो देवा अंतर्हिता स्त्रया अथा अवतर अग्रे अत्रे तर दत्ता श्रेयश्चतुर्भुजा. आणि असा मग वर देऊन ते तिन्ही देव ताबडतोब गुप्त झाले. अंतर्हिता अंतर्धान झाले त्रया तिन्ही देव. आणि नंतर मग मात्र अत्रींच्या पुढे अथा अवतरत, म्हणजे प्रत्यक्ष प्रकट झाले. कोण? तो दत्तात्रेय चतुर्भुज चतुर्भुज स्वरूपात दत्तात्रेय यातील ऋषींपुढे अवतरले. मग महाराज वर्णन करतात त्या दत्तात्रेयाचं. ते असं म्हणतात, आद्यो अवतारोज अस्याय विभोर लीला विहारिणः यद्याज्ञात पापमुक्त स याति श्रेय इति श्रियम. जे असं ऐकलंय, इति श्रुतम असं ऐकलंय की हा लीला विहारी विभोर लीला विहारिण व्यापक परमात्म्याचा आद्य अवतारो अज आस्याय. ज्याचं ध्यान केलं असताना मानव पाप मुक्त होऊन परमपदी जातो. यद ध्यानात्वात पापमुक्त सन यात, म्हणजे ज्याचं ध्यान केलं असता माणूस पापमुक्त होतो, असा हा लीला विहारी आद्य अवतार असा हा दत्तात्रेय आहे. मग दृष्टास्त्वम चारु सर्वांगम प्रतिताप अपि दंपती आशंकितांतरो ज्ञात्वा त्रिदिश्य प्राह सर्ववित. म्हणजे सर्वांग सुंदर स्वतःला म्हणजे आपल्याला पाहून संतुष्ट झाले हे ते जोडपं असे जे आहे दोघा अत्री अनुसूया, यांच्या मनामध्ये काहीतरी शंका आलेली आहे असं पाहून दृष्ट्वा स्वम प्रतिता अव अपि दंपती असं पाहून आशंकितांतरो ज्ञात्वा, त्यांच्या मनात काहीतरी शंका आली आहे असं पाहून त्रिदिश प्राह, भगवान दत्तात्रेय असे म्हणाले, आधी तो अर्व सुखाप्तीच्छा विद्यते वाहि तद्रूपम प्रभवंतु मदंशोत्था सुपुत्र सुयशस्करा. म्हणजे खरोखर बाल सुख प्राप्तीची इच्छा प्रथम तुम्हाला आहे, हेच खरं आश्चर्य आहे. आणि म्हणून माझ्या अंशापासून उत्पन्न झालेले प्रभव तू मद अंशोत्था, माझ्या अंशापासून उत्पन्न झालेले उत्तम यश कीर्ती वाढवणारे उत्तम चांगले सुपुत्र
सुयश करा सुपुत्र तुम्हाला प्राप्त हो. म्हणजे अशा तिन्ही देव किंवा त्या त्रयधीश तिन्ही देव एकत्र म्हणून जो मूळ देव त्यांनी जेव्हा असं म्हटलं दत्तात्रेयाने, कारण हा तिन्ही देवाचा अंश असलेला एक वाटलेला असं या ठिकाणी महाराज सूचित करतात. त्यांनी जेव्हा असं म्हटलंय की माझा अंश असलेले तुम्हाला पुत्र प्राप्त हो, तर तो अशा पद्धतीने जेव्हा या अथी ऋषीला भगवान दत्तात्रेयाचा वर प्राप्त झाला, एवं लब्धवरा सो अत्रिस्तम नत्वा जाययासह स्वाश्रम तदनुज्ञातो ययो तदगत मानसा. म्हणजे अशा पद्धतीने एवं लब्धवराहा अशा प्रकारे वर मिळालेला तो सो अत्रिस्तम नत्वा तो गेला जाययासह आपल्या पत्नीसह कुठे स्वाश्रम तदनुज्ञातो दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन स्वतःच्या आश्रमाला गेलं आणि त्याचाच विचार कर. जसा आश्रमाला गेला काय विचार करतात हे अत्री मुनी, चतुर्भुजा अवतारोयम शांडिल्याद्या यदर्शका निश्रेय संगताश्चा अथा अवतारो श्यान्य उच्यते. स्वामी महाराज असं म्हणतात की हा चतुर्भुज अवतार आहे, याचे उपासक शांडिल्याधिक मोक्षपदी गेले आहे. शांडिल्याद्या अर्चका हा असे याचे उपासक आहे. विश्रेयसम गताश्च. आता या अवताराविषयी आणखीन ते असं आता आणखीन सांगतो. म्हणजे या ठिकाणी महाराज आता आणखीन एक वेगळी कथा सांगतात. ते काय सांगतात, नारदस्ते कदा अतिथ्यम पातिव्रतंच वीक्षसत अत्रिप्रियाया सावित्री श्रीशाभ्या प्रशंसतात. म्हणजे एकदा नारद ऋषी अनुसूयाचं उत्तम आदर आतिथ्य आणि पातिव्रत्य पाहून पातिव्रतमच वीक्षत सत सतीचं कुणाचं अत्रिप्रियाया म्हणजे अनुसूयेचं हे पाहून त्यांनी काय केलं, तो उमा रमा सावित्री यांच्या त्यांची प्रशंसा केली. सावित्री श्री शाभ्या प्रशंसच तत तिची सावित्री उमा रमा यांच्या प्रशंसा केली. त्यामुळे काय झालं, तदारुष्टा प्रेरयंस्ता पतीन स्वाधीन भर्तुका अनुसूया सत्वृत्ते सासूया देवता अपी. म्हणजे तेव्हा देवता असूनही असूयेने रागवलेल्या सा असूया हा देवता अपी, देवता असून सुद्धा ज्यांच्या मनात असूया आहे अशा त्यांनी त्यांचे पती स्वाधीन असल्यामुळे पती स्वाधीन भर्तुका, त्यांच्या पतीन जणू काही त्यांचे स्वाधीन आहे म्हणून त्यांनी पतींना अनुसूयेचं सत्वहरण करण्यासाठी प्रेरित केलं. त्या रागवलेला प्रेरयंस्त्या पती स्वाधीन भर्तुका, त्यांनी आपल्याला प्रेरित केलं. आणि ते प्रेरित झालेले पती म्हणजे हे तीन देव हे भूत्वा तिथयोर्त्रे अत्रे वैश्वमेत्य दिनांते ईशा सती नो अन्नम देहित्यम पदस्ते. म्हणजे सायंकाळच्या वेळी अत्रि ऋषीच्या घरी अतिथी होऊन भूत्वा अतिथयो अत्रे विश्व अत्य दिनांते, दिनांते संध्याकाळच्या वेळेस ईश्वर असून ईशा हा सती सतीनो अन्नम देहित्यवदस्ते, आम्हाला अन्न दे असं ते देव म्हणू लागले. असं ते देव म्हणाले. आणि मग मात्र यांनी काय म्हटलं, नग्ना यदि भूतान्नम दास्यसी रुष्टा गृहिणी मुनो चेद्या मस्तई रुष्टा.
आनंदाने विवस्त्र होऊन जर तू अन्नदान करशील तर आम्ही घेऊ, नाहीतर तुझ्यावर रुष्ट होऊन आम्ही निघून जाऊ. दास्यची रुष्टा चेद्यामस्तई रुष्टा, असा रुष्टा आणि रुष्टा असा महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरलाय. मग साश्रुत्य तदर्थ्य मत्वार भवदेतान नग्ना भवदैक्षतानेव रूपोतान. म्हणजे अनर्थकारी नसलेले त्यांचं वचन ऐकून साश्रुत्य तदर्थ्य या देवांना बालक मानून मत्वार अर्भव देतान नग्न होऊन ती त्यांना खरोखर बालक रूपातच पाहती झाली. तिच्या समोर जाऊन ते बालकच होऊन गेले. जेव्हा ती अशी झाली तेव्हा म्हणजे नग्ना भवत दैत्यक्षताने तू पोताना, जेव्हा तिने नग्न त्याच्याकडे पाहिलं तर ते बालकच होऊन गेले असा भावार्थाने या ठिकाणी म्हटलंय. आणि दैवात्सु नत दुग्धम दत्वेष्ट मथोतान प्रास्वापय दुःखे शुश्रावित गीतान. दैवयोगानं अपेक्षित असं पाझरलेलं दूध त्यांना पाजवून दैवात्स नुत दुग्धम दत्तेव अष्टमथोतान, आणि उच्च स्वरूपात गाणी ऐकून तिनं त्यांना या बालकानं झोपवलं. शुश्रावित गीताना. पुढे अत्री कृतकृत्योपेत्या अपिवनात श्रुत्वा अखिलमीशान ज्ञात्वास्तु व देताना. जे वनातून आलेल्या अत्रीनं ते घडलेलं सर्व ऐकून कृतार्थ होऊ नये यांना सर्वांचं ईश असं जाणून त्यांचं स्तवन केलं. श्रुत्वा अखिल ईशान ज्ञात्वा लक्ष देऊन वस्तू देतात त्यांची स्तुती केली. आणि मग मात्र काय झालं, देव्योप्य ऋषिवाक्यादाप्ता पतिकामा स्वस्वेडन विज्ञा घृता हतकामा. म्हणजे उमा रमा सावित्री या सुद्धा नारदाच्या वचनावरून ऋषिवाक्या आपता त्या ठिकाणी पती कामाहा म्हणजे पतीच्या इच्छेकरता म्हणून गेल्या, पण स्वस्वेडन अभिज्ञा, पण आपापल्या पतीचं रूपच त्यांना जणू काही ओळखू न आल्यामुळे त्या लादल्या रीता आणि जणू काही हतकामाहा स्व उत्कर्ष रूप स्वतःची जणू काही इच्छा, हतकामा जणू काही इच्छाच गमावून बसल्या. अशा पद्धतीने त्यांना या ज्या स्त्रिया होत्या देवतांचा त्यांना आपले पतीच ओळखू आले नाही. मग या ठिकाणी साथा स्तुवदिशाना सन्नी जरूपे व्यक्ता हा खलु तल्पे ते अर्प्य अर्भक रूपैही. म्हणजे सा अथास्तुवदिशानाम खरोखर तिच्या बिछाण्यावर बालक रूपाने प्रकट झालेल्या निज रूपई, पण स्वतःच्या निज रूपाने ईश्वर असलेल्या त्या ईश्वराची अनुसूयाने स्तुती केली. अर्भक रूपे असे बालक असलेल्या त्या ईश्वराची. आणि या स्तुतीनंतर मग स्त्रीभी सह ताभ्याम दत्वेष्टवरम ते स्वम स्वम पदमीयोस्तस्तस्तुस्तु सुतास्ते. म्हणजे पत्नीसह सर्व देवांनी त्या दोघांना इष्टवर देऊन ते आपापल्या स्थानी गेले.
आणि ते पुत्र रूपाने सुद्धा राहिले. असा हा जो अभिनव असा हा जो अवतार आहे, याची स्तुती करताना महाराज असं म्हणतात, सैष द्विबीजो अन्यो जस्या अप्यवातारा यो अत्र अस्ति दला अर्का दिसुतारा. म्हणजे सैषा सा एषा हा द्विभुज, द्विभुज म्हणजे दोन भुज असलेला परमात्म्याचा दुसरा अवतार, अन्योज्य अस्यास्य अवतारा हा दुसरा अवतार, जो या ठिकाणी यो अत्र अस्ति, जो या ठिकाणी स्वअंशानेही दोषापासून दुसऱ्यांना सहज असा तारतो. दाला आणि कोणाला, त्या दलादल मुनी, अलार्का आदी सुता हा असे जे काही शिष्य आहे, अलार्क वगैरे यांना ज्यांनी तारला असा हा. अन्योपवतारा षड्बाहो रुदारा वचमार्थी विदुरम सद्योग्य विदुरम. दुसराही एक असा जो अवतार आहे, जो 6 हातांचा आणि उदार आहे. हा अवतार कसा आहे तर, याचक आणि बहिर्मुख असलेल्यांना दूर आणि योगी लोकांना जवळ असलेल्या त्या अवताराविषयी मी बोलतो. या ठिकाणी महाराजांनी उदार हा शब्द मुद्दाम वापरला आहे. पुढे महाराज असं म्हणतात, भर्तुनाश विनोदगत्याश्रु ज्ञात्वा मांडव्य शापता कौशक स्त्री शशापार्क तदाध्यात्वा पीडितम जगत. या ठिकाणी सारांशाने महाराजांनी कथा अशी सांगितली आहे की सूर्योदय होताच पतिनाश होईल, हे मांडव्याच्या शापाने जाणून कौशिक हा जो आहे, या कौशिक ऋषीच्या पत्नीने सूर्याला शाप दिला. का तर सूर्योदय झाला की आपला पती गतप्राण होईल, हे या मांडव्य ऋषीने जो शाप दिला असं समजून भर्तुनाश विनोद गत्या श्रु ज्ञा त्वा मांडव्य शापता कौशिक स्त्री शशा पार कर. त्यामुळे काय झालं, अंधकाराने संपूर्ण जगाला पीडा झाली. तदा अंध्यात्म पीडितम जगत. त्यामुळे संपूर्ण जगताला अंधकाराने ग्रासून जगाला पीडा होऊ लागली. मग जे देव होते त्यांनी काय केलं, अत्र्याश्रमं कादि देवा गत्वा नत्वा सभार्यकम आनिन्युः कौशिक गुरुहम सतिबोधाय कातराहा. जे ब्रह्मादी देवांनी अत्रीच्या आश्रमात जाऊन, अत्र्याश्रम कादि देवा गत्वा, अत्रींच्या आश्रमात जाऊन स्वभार्यकम अनुसूयसह अत्रीला नमस्कार करून, आणि न्यूहू त्यांना घाबरून गेलेल्या देवांनी, आणि न्यू कौशिक ग्रहम कौशिकाच्या घरी आणलं. कशा करता, सतीबोधाय, त्या सतीला बोध करण्याकरता, कौशिक पत्नीला. मग हा बोध कुणी करावा, तर हा बोध अनुसूयेने केला. काय बोध केला तर अनुसूया असं म्हणते, अनुसूयो वाच साध्वी त्वच्छापा अन्नो दितोप्यसो तत्कल्पोत अत्रास्य मा भीष्टे सूर्य आश्वान यो गतिम.
अनुसूया असं म्हणाली, हे पतिव्रते अनुसूय उवाच साध्वी त्वच्छापानो दितो यशो, तुझ्या शापाने हा सूर्य उगवला नाही हा, तर तत्कल्पो अत्रास्य, तर त्या कारणानं विश्वाचा प्रलय होईल. मा भिजते, अशी तू भीती धरू नको. म्हणून सूर्यमा अश्वान योजगतीम, तू सूर्याला उदयाचलावर आण, सूर्य उगवू दे. तेव्हा काय झालं, तदाप्या उदय मेहीनाथ इत्युक्तोसौ तदोदित कौशिकस्तु मृतोद्राक तम अनुसूयाप्य जीवयत. तेव्हा सूर्या उदयचलावर ये असं जेव्हा त्या कौशिक पत्नीने म्हटलं तेव्हा सूर्योदय झाला. पण त्या क्षणी कौशिकगत प्राण झाला. कौशिकस्तु मृतोद्राक, कौशिक मृत झाला. पण ऋषियाने मात्र काय केलं, अनुसूया आपल्या जीवयत, तेव्हा अनुसूयेने त्या कौशिकाला जिवंत केलं. तदारिष्टासुरा साध्वी कुक्षोते अवतरन्त्वञ्जाः कविष्णवीशाः इति वरं दत्वा ते त्रिदिवं ययुः. तेव्हा आनंदलेल्या देवानी तदारिष्टासुरा म्हटलं, साध्वी कुक्षो ते अवतरत्वजा, तुझ्या कुशीत हे जन्मातीच असे ब्रह्मा विष्णू महेश अवतरोत, कविष्ण विशाह इति, असे हे जे आहे अवतरोत. असं ते तिला वर देऊन ते देव त्रिदिवम ययुः, ते आपापल्या स्थानावर निघून गेले. नंतर स्वधामैत्या अत्रिणा अप्युर्ध्वरेतसा मूर्तिमदधृदा ध्यात्वा कर्माशया ईशा न्यस्ता जायांतरे परे. नंतर स्वतःच्या घरी येऊन ब्रह्मचार्य अत्रीने स्वधाम मैत्या अत्रिणा, असा जो ऊर्ध्वरेता असा जो अत्री आहे असा ब्रह्मचारी, त्याने अंतःकरणाने मूर्तीचं ध्यान करून, त्या देवमूर्तीचं ध्यान करून, हृदा ध्यात्वा त्याचं ध्यान करून, कर्मफला आशय व रहित अशा श्रेष्ठ त्या देवांना, अशाच देवांना जणू काही ध्यान करून आवाहन करून न्यस्ता जाया अंतरे परे, पत्नीच्या ठिकाणी हृदयात स्थापन केलं. आणि मग वरप्रभावाधृता अपि गर्भवत्तान सूतसा मार्गे प्रदोषे पूर्णाया बुधेजो अवतारन युगे. म्हणजे त्या देवांच्या वरांच्या सामर्थ्याने वरप्रभावान धृत्वा अपि गर्भवत्तान सुतसा, गर्भाप्रमाणे धारण करून ती अनुसूया या देवांना जणू काही जन्म देती झाली, या देवांच्या अंशांना. आणि महाराज असं सांगतात, मार्गे प्रदोषे पूर्णाया, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला बुधोजो म्हणजे बुधवारी, बुधोजो वातरन मृगे हे, म्हणजे सायंकाळी मृग नक्षत्रावर मृगे हा परमात्मा म्हणजे दत्तात्रेय अवतरला. आणि ज्योतिर्मय आत्मा जो भगवान सा स्वम दर्शयितुम प्राग्दुक्तैक्य मुभाभ्याम,
जो अज ज्योतिर्मय आत्मा, यो अजो ज्योतिर्मय आत्मा भगवान भगवानच तो असा तो पूर्वी वरदानकाली दिलेल्या वचनानुसार प्राग उक्तेक्य मुभा अभ्याम दाखवण्याकरता स्वयंदर्शी तू मी वर दिला आहे असं दाखवण्याकरता स्वयंदर्शी तू जणू काही प्रकट झाला. जे पूर्वी आपण ते वरदान जणू काही दिलंय ते दाखवण्याकरता, सिद्ध करण्याकरता हा जणू भगवान दत्तात्रय प्रकट झाला. आणि हा कसा आहे दत्तात्रय, तर स्त्रग्भाजन वाद्योच्छू लाब्ज सुचक्रे युक षडभुज आस प्रादुः स्मित वक्राः म्हणजे स्फटिकमाळ, कमंडलू, डमरू, त्रिशूल, कमल आणि सुदर्शन चक्र असा म्हणजे स्त्रभाजन वाद्योच्छुला अब्ज सुचक्रैही, म्हणजे एकाच या शब्दामध्ये स्फटिकमाळ, कमंडलू, डमरू, त्रिशूळ, कमळ आणि सुदर्शन चक्र अशा 6 गोष्टी हातात धरलेला असा युक षडभुज आस असा जो षडभुज असा दत्तात्रय प्रादुस्मित वक्त्रा हा प्रसन्न वदन असा हा प्रकट झाला. अशी ही जी आयुध वगैरे आहेत ही जणू काही 3 देवतांची, म्हणजे ब्रह्मदेवाची स्फटिकमाला आणि कमंडलू, विष्णूचं कमल आणि सुदर्शन चक्र आणि शंकराचं त्रिशूल आणि डमरू ही असलेलं दत्तात्रेयाचं स्वरूप असं जणू काही अत्री अनुसूयेने पाहिलं. आणि हा जणू अशा पद्धतीने हे अत्री अनुसूयाचं स्वरूप जणू काही आपलं तिघांचा एकत्व दाखवण्याकरता हा या अत्री अनुसूयांसमोर हा दत्तात्रेय अवतार प्रकट झाला. ज्ञाता तद अभिष्टम भूयो अर्भक रूपैः तस्वावथ हृष्टो तो तैश्च सुरूपे, म्हणजे त्या दोघांचं अभिष्ट असं त्या अर्भक रूपी, अभिष्ट म्हणजे त्यांना जे इच्छित असेल त्या अर्भक रूपी देवांनी जणू काही जाणलं आणि मग ते देव ते तसेच पुत्र रूपाने राहिले. आणि मग ते दोघं म्हणजे अत्री अनुसूया त्या सुस्वरूप बालकांनी जणू काही दर्शनाने त्यांच्या सहवासाने त्यांच्या प्राप्तीमुळे आनंदित झाले. दत्ताख्यो अग्र स्वयं विष्णु कांशश्चंद्रो अन्वयधिकृत चंडोप्यनुग्रह परो दुर्वासा च हरांश अंशजाहा. या ठिकाणी महाराजांनी वर्णन करताना असं म्हटलंय की दत्तात्रेय नावाचा सर्वात मोठा तो भाऊ म्हणून असेल दत्ताख्यो अग्र, अग्र म्हणजे मोठा, वरिष्ठ, स्वयं विष्णू हा स्वतः विष्णू हा वंशाची वृद्धी करणारा, कांश चंद्रो अन्वय वर्धीकृत हा जो वंशाची वृद्धी करणारा असा हा चंद्र हा ब्रह्मदेवाचा अंश. तर चंडो अप्य अनुग्रह परो म्हणजे अत्यंत प्रखर असूनही कृपा करण्यास सदैव तत्पर, अनुग्रह परो चंडो अपि
म्हणजे प्रखर असूनही कृपा करण्यात तत्पर असा जो आहे दुर्वासांश असा जो आहे हा पण आहे हरांश अजा हरांशज अंशजा हा हर म्हणजे शिवाचा अंश असलेला हा अंश जो आहे हा दुर्वास नावाने प्रसिद्ध झाला. तर अशा पद्धतीने या अत्रि अनुसूयाच्या दाम्पत्याला भगवान दत्तात्रेयाची आणि चंद्र आणि दुर्वास या तीनही पुत्रांची प्राप्ती कशी झाली ही कथा स्वामी महाराजांनी या दत्त पुराणातल्या दुसऱ्या अष्टकातल्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितली. आणि या तिघांची अशा पद्धतीने हे तीन जे अवतरित आहे असे कोण तो चंद्र दत्त आणि दुर्वास हे जे तीन आहेत त्यांची नावं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांचे अवतार नव्हे अंशच आहे असं सांगून महाराजांनी या 5व्या अध्यायाचा समारोप केला. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयाचे एक वेगळ्या पद्धतीचं वर्णन जेव्हा महाराजांनी केलं तेव्हा आपल्याला असं एवढं लक्षात येईल यात महत्वाचं काय आहे तर द्विभुज दत्त चतुर्भुज दत्त आणि षडभुज दत्त अशा तीनही वेगवेगळ्या दत्ताच्या स्वरूपांचं या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं. तसंच भगवान दत्तात्रेयांचं जो जन्माची आख्यानं आणि कथा आपण ऐकतो त्याच्यामध्ये एक कथा म्हणजे अत्रिया अनुसूया यांनी तप केलं त्या ठिकाणी 3 देव प्रगट झाले त्यांनी वर दिला ही एक कथा झाली. दुसरी कथा म्हणजे 3 देव हे अनुसूयेचं सत्व पाहायला आले आणि नग्न होऊन या महाप्रती द्या अन्न असे म्हणती असे जे आपण आरतीत म्हणतो ती ही एक कथा. आणि परिसुनी होनी नग्न अन्न ते तव ते शिशु होती ही जी दुसरी ही एक कथा ही एक कथा महाराजांनी या ठिकाणी संक्षेपाने सांगितली. आणि तिसरी ही कौशिक पत्नी मांडव्य ऋषी आणि अनुसूया यांच्या कथेच्या निमित्ताने देवानी अनुसूयाला जो वर दिला त्या निमित्ताने या 3 देवांची कशी त्यांना प्राप्ती झाली पुत्र रूपाने अशा 3 कथा सुद्धा या अध्यायामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात. असा हा आगळा वेगळा दत्त जन्माचा अध्याय आज आपण इथे बघितला. आणि या ठिकाणी आपण आता स्वल्प विराम घेणार आहोत. पुढल्या पुष्पात आपण या अवताराच्या बरोबर अन्य जे अवतार आहेत त्या अवतारांचं चरित्र चिंतन आपण पुढे करणार. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.